नमस्कार, मी संजय आवटे. मला खरं सांगा, म्हणजे माणसांच्या दुःखांचा शोध घेण्यासाठी हिमालयात किंवा सह्याद्रीच्या गुहेत जाणारे अनेक ऋषी आपल्याला ठाऊक आहेत. पण या डोंगर रांगांचंही अश्रू पुसणारा असा एक वात्सल्य सिंधू ऋषी महाराष्ट्रानं पाहिला. माधव गाडगीळ हे त्यांचं नाव. भव्य हिमालय तुमचा मुचा, केवळ माझा सह्यकडा. ही ओळ ज्याच्या कानांवर पडली नाही असा मराठी माणूस सापडणे विरळाच. सह्याद्री हा आपल्या अस्मितेचा मुद्दा आहेच, पण सह्यकड्यांच्या अस्तित्वाचं काय हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित केला तो डॉक्टर माधव गाडगीळांनी. त्यांनी दिलेला इशारा वेळीच ऐकला असता तर माळीण नावाचं गाव, टुमदार गाव, होत्याचं नव्हतं झालं नसतं. त्यांचा इशारा ऐकला असता तर इरशाळवाडीची दुर्घटनासुद्धा मग टाळता आली असते. डॉक्टर माधव गाडगीळ त्यांनी पश्चिम घाटावर संशोधन केलं. फार महत्त्वाचा अहवाल तयार केला. निसर्ग आणि पर्यावरण यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत सजग असणारे डॉक्टर माधव गाडगीळ. डॉक्टर माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड गेलेत, पण त्यांनी उभं केलेलं काम सह्याद्री एवढं मोठं आहे. ते काम आजही आपल्यासोबत आहे, यापुढेही असणार आहे. खूप महत्त्वाचं काम आहे ते. भारताच्या पर्यावरण चळवळीचं जे काही इतिहास लेखन होणार आहे ना, त्यातून माधव गाडगीळ हे नाव टाळणं म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतून पश्चिम घाट काढून टाकणं. तुम्हाला मी खरं सांगू का, आजही आहे खरं म्हणजे, पण एक काळ होता की भारतामध्ये पर्यावरण हा भोंगळ रोमॅन्टिक वादाचा विषय होता. निसर्गाच्या सौंदर्याची गाणी, पर्यावरण, आपलं पर्यावरण, आपली इकॉलॉजी. अरे पण ही गाणी गायची हे ठीक आहे सौंदर्याची, निसर्गाच्या, पण पर्यावरण, विकास आणि आदिवासी यांच्यातली गुंतागुंत समजून कोण घेणार? त्यावर धोरण कोण सुचवणार? तो इशारा देण्याचं धैर्य कोण दाखवणार? तुम्हाला खरं सांगू, ती कमतरता माधव गाडगीळांनी भरून काढली. आपला वारसा किती समृद्ध आहे आणि तो कसा जपला पाहिजे हे अखेरच्या क्षणापर्यंत गाडगीळ सांगत राहिले. तुम्हाला मजा सांगतो थोडी व्यक्तिगत गोष्ट त्यांच्याबद्दलची. खुद्द माधव गाडगीळांचाही वारसा फार मोठा. त्यांचे वडील डॉक्टर धनंजय गाडगीळ हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते आपली जी गोखले इन्स्टिट्यूट आहे त्याचे ते फाउंडर डायरेक्टर. महाराष्ट्रातल्या एका जलविद्युत प्रकल्पाला त्यांच्या वडिलांनी भेट दिली तेव्हा हे छोटेसे पोर वयातले माधव त्यांच्यासोबत होते. आणि त्या जलविद्युत प्रकल्पासाठी त्या परिसरात प्रचंड जंगलतोड सुरू होती. ते बघितलं आणि वडील या छोट्या माधवला म्हणाले, माधव आपल्याला वीज हवी आहे. माधव आपल्याला औद्योगिक प्रगती पण करायची आहे, पण त्यासाठी पर्यावरणाचा असा ऱ्हास करायचा का? त्यासाठी स्थानिक माणसांना असा त्रास द्यायचा का? विकास करताना ॲट विच कॉस्ट हा प्रश्न विचारायला हवा. पर्यावरणाची, नद्यांची, डोंगरांची, निसर्गाची भयंकर किंमत मोजून हा कथित विकास होता कामा नये याबद्दल गाडगीळ अखेरच्या क्षणापर्यंत सजग होते. खरं म्हणजे ते मोठे संशोधक, हार्वर्डला शिकले, ॲकॅडमिशियन म्हणून डॉक्टर गाडगीळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होतेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी झाला पाहिजे. धोरणं बदलली पाहिजेत ही त्यांची आंतरिक तळमळ होती. त्या अर्थानं ते लोकनेते असतात ना, तसे लोकशास्त्रज्ञ होते. अनेक अवघड विषय त्यांनी मराठीमध्ये आणले. संशोधक असल्यानं अभ्यासाची बैठक पक्की होतीच, पण त्याचवेळी कुठलाही विषय प्रत्यक्ष मैदानावर जाऊन ते समजून घेणं ही त्यांची खासियत होती. खूप भटकंती केली त्यांनी. पश्चिम घाटच काय, जिकडं तिकडं भारतभर जगभर फिरले. म्हणून त्यांनी केलेलं संशोधन अत्यंत मूलगामी असं होतं. त्यांच्या संशोधनाला आंतरशाखीय अधिष्ठान होतं. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भाषा असे सगळे विषय त्यांना अवगत होते. पश्चिम घाट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. स्थानिक लोकांना बरोबर घेत त्यांनी तिथली जैवविविधता तपासली. ईशान्य भारतात गेले, तिथल्या इकॉलॉजीचा म्हणजे परिस्थितिकीचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळंच जैवविविधता आणि जंगल या संदर्भातले महत्त्वाचे कायदे प्रत्यक्षात आले. हे त्यांचं योगदान. मी जे म्हटलं ना की हे धोरणांमध्ये आलं पाहिजे.
हे धुरीणांना कळालं पाहिजे, धारणा बदलल्या पाहिजे, यासाठी काम करणारा असा हा माणूस होता. खरं म्हणजे 60 वर्षांपूर्वी जीवशास्त्र, संगणकशास्त्र यांचं प्रगत शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतलं. त्यांना किती संधी होत्या अमेरिकेमध्ये, युरोपामध्ये, पण ठरवून ते परतले भारतात. आणि मग इथली देवराई असो की हत्तींची मोजदाद, व्याघ्र प्रकल्प असो किंवा विविधतेची सूची, हे सगळं त्यांनी केलं. त्यांच्याशिवाय हे पूर्ण होऊच शकलं नसतं. गाडगिळांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाचा हक्क हा केवळ वैज्ञानिक नाही, हा केवळ तांत्रिक नाही, हा केवळ प्रशासकीय नाही, हा लोकशाहीचा मुद्दा आहे. पर्यावरणाचा हक्क हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. हे त्यांनी वारंवार मानलं. त्यांची जी कल्पना होती ना, बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, ही कल्पना तर एवढी महत्त्वाची आहे. ती किती महत्त्वाची आहे तर आदिवासी आणि स्थानिक ज्ञान हे शोधनिबंधा इतकंच, डेझर्टेशन इतकंच, संशोधना इतकंच महत्त्वाचं आहे हे मानणारे, स्थानिक माणसांना, आदिवासींना बळ देणारे, निसर्गाची आणि जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा हा शास्त्रज्ञ मुळात कधी प्रयोगशाळेत रमला नाही. तो केवळ प्रयोगशाळेत रमणारा नव्हताच, मुळात हा संशोधक कवी मनाचा. त्यांच्या एका पुस्तकाचं नावही सह्याचला आणि मी, एक प्रेम कहाणी असं आहे. हा मुळात प्रेमवीर. फर्ग्युसन कॉलेजमध्येच प्रेमात पडला. डॉक्टर सुलोचना या शास्त्रज्ञ ज्या महिला आहेत ती त्यांची पत्नी. महाविद्यालयीन जीवनामध्ये लांब उडीमध्ये अजिंक्य असणारे माधव यांची बौद्धिक झेपसुद्धा तेवढीच लांब पल्ल्याची होती. त्यांच्या अनेक इशाऱ्यांकडं आपण दुर्लक्ष केलं हे खरं, पण त्यांनी जे सांगितलं ते काही ऐकलंसुद्धा. त्यामुळेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणाचं पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं तरी. अनेक नद्या वाचल्या, अनेक डोंगर वाचले. एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे त्यांनी प्रेम केलं पर्यावरणावर. बिबट्या आणि मानव असा जो संघर्ष उभा राहिला त्यावर त्यांनी घेतलेली भूमिका ही प्रचलित धारणांना धक्का देणारी होती. माळीण, गिरशाळवाडी अशी गावं गमावल्यानंतर, वायनाडमधल्या आपत्तीनंतरसुद्धा त्या अरवलीच्या पर्वतरांगांचे अश्रू आपल्याला सहजी दिसू नयेत अशी स्थिती आज आहे. अशा वळणावर आपण येऊन पोचलो आहोत. निवडणुकांच्या कालखंडामध्ये आपण बघतो आहोत की संवेदनशीलता कुठे गेलेली आहे. अशा वेळी डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या निधनाचं दुःख डोंगरा एवढं आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.